नमस्कार, वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यापूर्वी आपण चिकूचा मिल्कशेक कसा तयार करायचा हे पाहिलेलं होतं, पण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत चिकूपासून तयार होणारी आईस्क्रीम. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारी रेसिपी आहे. कोणीही तयार करू शकेल एवढी सोपी रेसिपी असल्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चला तर मग पाहूया आपण ही चिकूची आईस्क्रीम कशी तयार केली. फक्त 3 साहित्यामध्ये आपण ही चिकूची आईस्क्रीम तयार केलेली आहे. बाहेरच्या आईस्क्रीमला किंवा विकतच्या आईस्क्रीमला सुद्धा मागे टाकू शकेल एवढी भारी ही चिकूची आईस्क्रीम आपण घरच्या घरी तयार केलेली आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि भरपूर ऊन पडत आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची साधी आणि सोपी चिकूची आईस्क्रीम घरच्या घरी एकदा तरी नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथं एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून दूध बुडाला लागू नये म्हणून. त्यामध्ये नंतर आता मी घातलेलं आहे अर्धा लिटर एवढं दूध. तर आता हे दूध आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. एक उकळी आली की आपल्याला याला 4 ते 5 मिनिट चांगलं ढवळून घोटवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता मी घालणार आहे साखर. तर साखर ही आपल्या चवीनुसार इथं आपल्याला वापरायची, पण मी इथं 100 ग्राम म्हणजेच अर्धी वाटी एवढी साखर वापरलेली आहे. आता आईस्क्रीम म्हटलं की थंड सोबत थोडीशी गोडसर असेल तर खायला जास्त मजा येते, त्यामुळे मी इथं थोडीशी जास्त साखर वापरलेली आहे. आता ही साखर आपण पूर्णपणे दुधामध्ये विरघळवून घेऊया आणि दूध आता आपल्याला अर्धा लिटरचं पाव लिटर एवढं करून घ्यायचं आहे. तर बघा, दूध बऱ्यापैकी इथं आटलेलं आहे, भरपूर प्रमाण कमी झालेलं आहे, म्हणजेच पाव लिटर एवढं झालेलं आहे. तर आता या स्टेपला मी इथं 2 चमचे मिल्क पावडर टाकणार आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसलं तरीही चालतं, काहीही हरकत नाही. असलं तर टाका, चांगली चव लागेल. हे आता चांगलं मिसळून घेऊया. गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत, व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा. 2 ते 3 मिनिट चांगलं या दुधाला ढवळून घ्यायचं, म्हणजे दुधावर साय वगैरे तयार होणार नाही. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तोपर्यंत इथं मी 1 वाटी चिकूचा गर घेतलेला आहे. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. 5 ते 6 चिकूमध्ये 1 वाटी गर निघालेला आहे. 3 ते 4 चिकू वापरले तरीही चालतात. आता इथं थंड झालेलं दूध जे आपण घोटवून घेतलं होतं ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि साधारणपणे 2 ते 3 मिनिट आपण हे मिक्सरवरती 1 ते 2च्या स्पीडवर फिरवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आता 2 ते 3 मिनिट याला मिक्सरवरती फिरवल्यानंतर एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. दाटसर असं याला टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण हे एका डब्यामध्ये ओतून घेऊ. तर यासाठी एअरटाईट कंटेनरच आपल्याला वापरायचा आहे. कुठल्याही प्रकारचा डब्बा वापरला तरीही चालेल, फक्त तो एअरटाईट असायला हवा. तर अशा पद्धतीचा एक प्लास्टिकचा डब्बा मी इथं घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हे आपण मिश्रण ओतून घेऊया. आता या स्टेपला आपल्याला चिकूचा पल्प थोडासा बारीक कापून जर घालायचा असेल तरी ते सुद्धा आपण इथं घालू शकतो किंवा ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकतो. आता एक वरून कॅरी बॅग लावून घ्यायची आणि डब्याचं झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं. कॅरी बॅग लावल्यामुळं आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत. आता हे रात्रभरासाठी किंवा 8 ते 10 तासासाठी डीप फ्रीज करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता हे रात्रभर मी डीप फ्रीज करून घेतलेलं होतं. आता आपण हे उघडून बघूया. अशा पद्धतीची कॅरी बॅग, पॉलिथिन किंवा सिल्वर पेपर इथं लावल्यामुळं आईस्क्रीम एकदम छान अशी जमते. आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आईस्क्रीम इथं तयार झालेली आहे. अजिबात पातळ वगैरे राहिलेली नाही. हाताने चेक केली तर मस्त अशी गच्च आईस्क्रीम इथं तयार झालेली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर माझ्याकडं स्कूप नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीची एक छोटीशी पळी इथं वापरलेली आहे आणि तिनं असे गोल गोळे काढून घेत आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला या पळीचा वापर करता येतो. आईस्क्रीम तर एकदम बाहेरच्या सारखीच आपल्याला यामध्ये काढता येते. तर बघा, एकदम इझी मस्त गोल गोळा या आईस्क्रीमचा आपण काढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे आईस्क्रीम सुद्धा आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच मी तयार केलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. समोरच दिलेले बेल आयकन प्रेस करून घ्या. यामुळे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि या अगोदर आपण चिकूचा मिल्कशेक सुद्धा तयार केलेला आहे. त्यासोबतच आपण गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम सुद्धा तयार केलेली आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही सुद्धा आईस्क्रीम तयार केलेली आहे. कशी तयार केली हे पाहायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. त्यानंतर ते व्हिडिओज कसे वाटले, रेसिपीज कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.